नमस्कार मंडळी, आज आपण असा विषय समजून घेणार आहोत जो प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आजच्या काळात अनेक लोक एक वाक्य सहज बोलतात, मी तुझ्यावर एफआयआर करतो, तुला खोट्या केसेसमध्ये अडकवतो, पोलिसांकडे तक्रार देतो, मग आयुष्यभर कोर्टात फिरत बस। अनेक वेळा जमीन वाद, पैशांचे व्यवहार, कौटुंबिक वाद, व्यावसायिक स्पर्धा, राजकीय मतभेद, शेजारचे भांडणं किंवा सोशल मीडियावरील वाद किंवा वैयक्तिक सूड यामुळे काही लोक खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, जर माझ्या विरुद्ध खोटी एफआयआर झाली तर माझे आयुष्य संपेल का? पोलिसांनी एफआयआर नोंदवली म्हणजे मी गुन्हेगार ठरलो का? मला लगेच अटक होईल का? खोट्या एफआयआर पासून स्वतःचा बचाव कसा करायचा? कोणत्या चुका टाळायच्या? कोणते पुरावे जपायचे? पोलीस चौकशी दरम्यान कसे वागायचे? न्यायालयात स्वतःची बाजू कशी मजबूत करायची? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक निरपराध लोक त्यांच्या घाबरण्यामुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे स्वतःचेच नुकसान कसे करून घेतात। या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सर्वप्रथम एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, एफआयआर नोंद झाली म्हणजे व्यक्ती दोषी ठरत नाही। ही गोष्ट प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात ठेवली पाहिजे। एफआयआर म्हणजे गुन्ह्याची माहिती पोलिसांकडे नोंदवली गेली आहे, त्यानंतर तपास सुरू होतो। तपासामध्ये पुरावे गोळा केले जातात, साक्षीदारांचे जबाब घेतले जातात, कागदपत्रे तपासली जातात आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया होते। अंतिम निर्णय न्यायालय देते। त्यामुळे एफआयआर झाली म्हणजे शिक्षा झाली असा समज पूर्णपणे चुकीचा आहे। आज अनेक लोक भीतीपोटी पहिलीच मोठी चूक करतात। पोलिसांचा फोन आला किंवा कुणीतरी सांगितले की तुमच्यावर एफआयआर झाली आहे की काही लोक लगेच मोबाईल बंद करतात, गाव सोडून पळून जातात, लपून बसतात, पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात। त्यांना वाटते की काही दिवस लपलो तर प्रश्न संपेल, पण अनेक वेळा या कृतीमुळे संशय वाढू शकतो। कायद्याच्या चौकटीत राहून योग्य पद्धतीने स्वतःची बाजू मांडणे हा नेहमीच अधिक योग्य मार्ग असतो। आता प्रश्न असा आहे की खोटी एफआयआर म्हणजे नेमके काय? प्रत्येक एफआयआर जी आरोपीला चुकीची वाटते ती खोटीच असेल असे नाही। अनेक वेळा दोन्ही बाजूंमध्ये वेगवेगळे दावे असतात। काही प्रकरणांमध्ये तक्रारदाराला वाटते की गुन्हा झाला आहे तर आरोपी म्हणतो की काहीच झाले नाही। या परिस्थितीत तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरते। मात्र जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून खोटे आरोप केले, बनावट कथा तयार केली, सूडबुद्धीने तक्रार दिली किंवा निरपराध व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रकरणात वेगळे कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात। आज सर्वात जास्त खोट्या तक्रारींचा आरोप कोणत्या प्रकरणांमध्ये ऐकायला मिळतो? कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार, जमीन वाद, भागीदारीचे वाद, शेजारच्यांचे भांडण, व्यावसायिक स्पर्धा, सोशल मीडिया पोस्ट, प्रेम संबंधातील वाद, नोकरीतील वाद, कार्यालयीन मतभेद आणि राजकीय संघर्ष। मात्र याचा अर्थ असा नाही की अशा सर्व तक्रारी खोट्याच असतात। प्रत्येक प्रकरण स्वतंत्र असते आणि त्याचा निर्णय पुराव्यावरच होतो। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या विरुद्ध खोटी एफआयआर झाली असेल तर सर्वप्रथम काय करावे? सर्वात पहिले घाबरू नका, रागाच्या भरात तक्रारदाराला धमक्या देऊ नका, सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतःच प्रकरण बिघडवू नका, पुरावे नष्ट करू नका, मोबाईल बदलू नका, चॅट डिलीट करू नका, कागदपत्रे फाडू नका। अनेक लोकांना वाटते की पुरावे नष्ट केले तर प्रश्न संपेल, पण प्रत्यक्षात त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते। तुमच्या बाजूने असलेले सर्व पुरावे जतन करा। मोबाईलवरील संदेश, ईमेल, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहार, लोकेशन रेकॉर्ड, प्रवासाची माहिती, अधिकृत कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ, साक्षीदारांची माहिती आणि इतर सर्व संबंधित गोष्टी सुरक्षित ठेवा। अनेक वेळा एखादा छोटासा संदेश किंवा बँक व्यवहार संपूर्ण प्रकरणाचे स्वरूप बदलू शकतो। पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले तर शांतपणे आणि कायद्याच्या चौकटीत सहकार्य करा। चौकशी आणि दोष सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। पोलीस तपास करत असतात, त्यांना संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असते। त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विचारपूर्वक द्या। जे माहिती नाही ते माहिती असल्याचे सांगू नका, अंदाज बांधू नका, खोटी माहिती देऊ नका। अनेक लोक सोशल मीडियावर लाईव्ह येतात आणि म्हणतात माझ्यावर खोटी केस झाली आहे, मी अमुक व्यक्तीला सोडणार नाही। अशा प्रकारची विधाने काही वेळा स्वतःच्याच विरोधात वापरली जाऊ शकतात। त्यामुळे प्रकरण न्यायालयात असताना संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे असते। आता एक मोठा गैरसमज दूर करूया। अनेक लोक म्हणतात की एफआयआर झाली म्हणजे लगेच अटक होते। हे प्रत्येक प्रकरणात खरे नसते। अटकेबाबतचे नियम, गुन्ह्याचे स्वरूप, तपासाची गरज आणि कायद्यातील तरतुदींवर अवलंबून असते। त्यामुळे प्रत्येक एफआयआर मध्ये एकसारखी प्रक्रिया होत नाही। आता विचार करा, जर तक्रारदाराने मुद्दाम खोटे पुरावे तयार केले असतील
तर न्यायालय तपास यंत्रणा केवळ फक्त एका व्यक्तीचे म्हणणे स्वीकारून निर्णय देत नाहीत। तपासामध्ये अनेक गोष्टींची पडताळणी केली जाते। म्हणूनच तुमच्याकडे असलेले वस्तुनिष्ठ पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात। अनेक वेळा लोक भावनेच्या भरात तडजोड करण्यासाठी चुकीचे कबुली जबाब देतात। मला सोडा, मी चूक मान्य करतो असे म्हणतात, जरी त्यांनी काही चुकीचे केलेले नसले। अशी घाईघाईची पावली टाळले पाहिजेत। कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते। जर प्रकरण जमीन वादाचे असेल तर सर्व महसुली कागदपत्रे, खरेदी खत, सातबारा, फेरफार नकाशे, कर पावत्या आणि इतर नोंदी व्यवस्थित ठेवा। जर आर्थिक व्यवहाराचा प्रश्न असेल तर बँक व्यवहार, पावत्या, करारपत्रे, संदेश आणि व्यवहाराचा इतिहास जतन करा। जर सोशल मीडिया वाद असेल तर मूळ पोस्ट, वेळ, स्क्रीनशॉट आणि इतर डिजिटल पुरावे जतन करा। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोटी एफआयआर झाली म्हणून स्वतःही खोट्या तक्रारी करण्याचा मार्ग स्वीकारू नका। दोन चुकीच्या गोष्टींमुळे एक बरोबर गोष्ट तयार होत नाही। कायद्यावर विश्वास ठेवा आणि योग्य प्रक्रियेने स्वतःची बाजू मांडत राहा। आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सीसीटीव्ही, जीपीएस, ईमेल, बँक व्यवहार, इलेक्ट्रॉनिक नोंदी आणि इतर डिजिटल पुरावे अनेक प्रकरणांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामुळे कोणताही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका। उलट तुमच्या बाजूने असलेली माहिती सुरक्षित ठेवा। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा। काही लोक म्हणतात की समोरच्याने एफआयआर केली म्हणजे आता समाजात माझी बदनामी झाली। लक्षात ठेवा, आरोप आणि दोष सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। भारतीय न्यायव्यवस्थेचा मूलभूत सिद्धांत असा आहे की जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत व्यक्तीला केवळ आरोपांवरून दोषी मानले जात नाही। तपासादरम्यान संयम राखणे हे सर्वात मोठे शस्त्र आहे। अनेक निरपराध लोक राग, भीती आणि घाई यामुळे स्वतःच प्रकरण अधिक गुंतागुंतीचे करून घेतात। शांतपणे पुराव्यांच्या आधारे आणि कायदेशीर मार्गाने लढल्यास सत्य सिद्ध करण्याची संधी मिळते। या विषयाचा अंतिम निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। खोटी एफआयआर झाली म्हणजे आयुष्य संपत नाही। एफआयआर म्हणजे तपासाची सुरुवात असते, अंतिम निकाल नाही। त्यामुळे घाबरू नका, पळून जाऊ नका, पुरावे नष्ट करू नका, सोशल मीडियावर अनावश्यक प्रतिक्रिया देऊ नका, तक्रारदाराला धमक्या देऊ नका आणि कायदा स्वतःच्या हातात घेऊ नका। तुमच्या बाजूने असलेले सर्व पुरावे सुरक्षित ठेवा। तपासात कायद्याच्या चौकटीत सहकार्य करा। आवश्यक तिथे अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या आणि न्यायालयावर विश्वास ठेवा, कारण भारतीय न्यायव्यवस्था पुराव्यांच्या आधारे निर्णय देते, अफवांच्या किंवा भावनांच्या आधारे नाही। त्यामुळे जर तुम्ही खरोखरच निरपराध असाल तर तुमचा सर्वात मोठा आधार म्हणजे सत्य, योग्य कागदपत्रे, मजबूत पुरावे आणि कायद्याची उपलब्ध असलेली न्यायाची प्रक्रिया। जागरूक नागरिक तोच जो आपल्या अधिकारांबरोबरच आपल्या जबाबदाऱ्याही ओळखतो आणि कोणतीही परिस्थिती आली तरी कायद्याच्या मार्गानेच न्याय मिळवण्यावर विश्वास ठेवतो। धन्यवाद।